दिनांक 17/9/2024 रोजी मध्यरात्रीचे सुमारास अज्ञात आरोपींनी सिन्नर शिर्डी महामार्गावर शंकरनगर परिसरात HP पेट्रोल पंपावर उभे असलेल्या 12 टायर ट्रकचे डिझेल टँकमधून 200 लिटर डिझेल व कॅबिनमध्ये ठेवलेले 35,000 रुपये रोख असा एकूण रुपये 49,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता। सदरबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी महामार्गावरील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास सूचना दिलेल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी वरील गुन्ह्यातील आरोपितांची गुन्हा करण्याची पद्धत व अभिलेखांवरील आरोपितांची माहिती घेऊन पथकास तपास करण्याबाबत मार्गदर्शन केलं। त्याचप्रमाणे वरील गुन्ह्याचे तपासात पोलीस अंमलदार विनोद टिळे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील डिझेल चोरी करणारे गुन्हेगार हे शिर्डी सिन्नर रोडवर एका कारमध्ये येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकानं पाथरे फाटा परिसरात सापळा रचून सिन्नरकडे येणारी लाल रंगाची महिंद्रा KUV 100 कार ताब्यात घेऊन सदर कार सोबत असलेली आणखी एक सफेद रंगाची मारुती एर्टिगा कार देखील ताब्यात घेतली। यातील संशयित रोहन अनिल अभंग, वैभव बाबासाहेब सुरवडे, दादासाहेब दिलीप बावचे यांना ताब्यात घेऊन या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार समाधान देविदास राठोड, सचिन देविदास डाणे, मुसळगाव MIDC परिसरात रात्रीचे सुमारास रोडच्या कडेला उभ्या असलेल्या टुकांचे डिझेल टँकमधून डिझेल व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली आहे। यांचे कब्जातून महिंद्रा KUV 100 कार व मारुती एर्टिगा कार असे तसेच 10,500 रुपये रोख, मोबाईल तसेच बनावट नंबर प्लेट असा एकूण 12,58,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासकामी सिन्नर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला असून त्यांचे इतर साथीदारांचा पोलीस पथक शोध घेत आहेत। सदर आरोपींकडून डिझेल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांचे पथकानं यशस्वी कामगिरी केली आहे। स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी माधव खाबियावणी।